हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय गंगाखेड आणि गंगाखेड परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. पालम गंगाखेड आणखी पूर्ण तीनही तालुक्यातल्या बांधवांना मानाचा जय शिवराय. आपणही दाखवून दिलं महाराष्ट्रातला मराठा समाज जसा करोडोच्या संख्येने कानाकोपऱ्यातून एकत्र आला. कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम. आम्हीही कोणापेक्षा कमी नाही हे तुम्ही दाखवून दिला. आज या ग्राउंड मध्ये नजर पुरत नाही तिथपर्यंत विराट संख्येने मराठा समाज जमला, त्याबद्दल तुमच्या मनापासून कौतुक. मराठा समाज ताकदीने एकत्र आला स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी. काय आवाज येतोय आत्ताच थोडंच जायचंय आपल्याला. मराठा समाजानं मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला. एकदाच खाली बसा बरं, मग बडबड बोलवेल तुमची. नाही खाली बसन वर बसन करून करून तुम्ही नुसता आरडा करता. मराठा आरक्षणाची लढाई मराठा समाजाच्या पोराला न्याय मिळावा म्हणून सुरू झाली. ही लढाई साधी सोपी नव्हती. अनेक वर्षापासून आणि अनेक दशकापासून ही लढाई सुरू आहे. हिचा ठाव लागत नव्हता ही कुठं थांबणार आहे. मराठ्यांनाही कळत नव्हतं ही थांबली पाहिजे कुठं. आरक्षण नेमकं कुठं हे मराठ्यांच्या लक्षात येत नव्हतं. मराठ्यांनी शोध मोहीमच सुरू केली. मराठ्यांचं आरक्षण नेमकं कुठं आहे हे शोधायला सुरुवात केली. प्रत्येक वेळेस आंदोलन व्हायची, मराठा ताकदीने एकत्र यायचा, पण विजयाच्या जवळ आलं की विजय हुलकणी देऊन जायचा. नेमकं पाणी कुठं मुरतंय लक्षात येईना. मराठा आरक्षणाला स्थान का मिळत नाही हे मराठ्यांच्या लक्षात येईना. मराठ्यांच्या बापदाद्यानं रात्रंदिवस कष्ट करायचे आणि पोरं शिकवायचे. एकदाच काय करायचं कर, एक तर कायम बंद कर, नाही तर लगेच सुरू कर. मग माया मध्ये असं बंद चालू केलं माझं तर ध्यानात होत. मग मी तुलाच विचारीन कुठून राहतो सांग, कारण मी काय कॅशेट नाही टाकली सुरू व्हायला. मी काय त्याच्यासारखं पिशेत कागद घेऊन हिंडत नाही. मराठा समाजाच्या लक्षात येईना. मराठ्यांच्या मायबापांना रात्रंदिवस कष्ट करायचे आणि पोरं शिकवायचे. पोराचं स्वप्न एकच आणि बापाचं हे तेच. पोरगा जर शिकलं तर मी राब रात्रंदिवस राबलोय याचा चीज होईल. माय बापाला वाटायचं माझं जर पोरगा शिकलं ना अधिकारी झालं, माझ्या वाट्याला जे कष्ट आलं ते माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. माय बापानं कधी पायाला चप्पल घेतली नाही की पोटाला पोटभर खाल्लं नाही.
अंगाला कपडे पण नाही घेतले, पण लेकर शिकवले. पोटाला चिमटा घेऊन 1-1 रुपया मागे ठेवला आणि पोरं शिकवले. माझं लेकरू अधिकारी बनाल हे स्वप्न माय बापानं बघितलं, परंतु या आरक्षणानं घात केला आणि मराठ्यांचे पोरं लाखोनं सुशिक्षित बेकार व्हायला लागले. 1% जर पोरग हुकलं तर घरापर्यंत रडत यायला लागलं. अधिकारीही बनायला तयार नाही. ह्या वेदना ज्याचं पोरग 1% हुकलं त्या मायबापाला फक्त एकदा जाऊन विचारा त्याचं किती जळतंय. तुम्हाला बोलायला काय होतं? आमच्या मायबापाची उभे हयात कष्ट करण्यात जाती आणि पोरं शिकवण्यात जाती. उद्या देऊन परवा देऊ तुम्हाला बोलायला सोपं आहे, परंतु माझ्या बापदादाला माहिती आहे उन्हात काम कसं करावं लागतं, पावसात कसं करावं लागतं आणि थंडीत काय करावं लागतं. तुम्हाला काय त्याची जाणीव? तुम्ही सहज बोलून जाता. काय रे तुमचं दोघा तिघाचं चल नाही तर बाहेर तिकडे आरक्षण भेटलं तुम्हाला, गप बसा ना. लय बुळबुळ मराठी पोरायची दमत तिघत नाही आणला. मी मुंबईत जायचं म्हणलं नाही तरच म्हणते चला मुंबईला, दमत नाही आणला. अरे भावा हो, गनिमे काय मराठ्याने कळून दिलं नाही म्हणूनच आंदोलन इथं आलंय. कळून तर द्यायचं नाही काय करायचं ते. त्यांनी कळून दिलं का आपल्याला 70 वर्षे आपल्याला आरक्षण होतं. 70 वर्षापूर्वीच्या स्वातंत्र्याच्या अगोदरच्या 100 वर्षापूर्वीच्या मराठ्यांच्या आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्या. यांनी आपल्या मराठा आरक्षणाच्या असलेल्या नोंदी यांच्या बुडाखाली झाकून ठेवल्या आणि मराठ्यांना नाही म्हणून सांगितलं. आज त्याच नोंदी कशा काय सापडल्या? हेच आरक्षण जर 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर जगाच्या पाठीवर मराठा प्रगत जात म्हणून 1 नंबरला जगात राहिली असती. आमच्यावरती जाणून बुजून अन्याय केला गेला. काहीही कारण नसताना सरकारने वेळ काढूपणा केला आणि मराठ्यांनी विश्वास ठेवला. मराठ्यांनी जास्तीचा विश्वास ठेवल्यामुळेच मराठ्यांचा घात झाला. त्यांनी नाही म्हणायचं आणि आपण विश्वास ठेवायचा. अशा 7 पिढ्या मराठ्यांच्या पोरांच्या बर्बाद झाल्या. आपलं स्वप्न साकार करणार कोण हा प्रश्न आपल्या पुढे उभा राहिला. लेकरांचा आक्रोश कानापर्यंत ऐकायला यायला लागला. लेकर उच्च शिक्षणात जाईनात, त्यांना केंद्रीय कॉलेजही मिळणार, त्या पोरांना नोकऱ्याही लागणार आणि मग मराठ्यांच्या लक्षात आलं आता अवघड झालं. परिस्थिती हाताच्या बाहेर गेली. पोरं आत्महत्या करायला लागले. पोरांचा त्रास आणि वेदना बघावं सुद्धा वाटत नाही. एकदा जर 1% हुकल्याला पोरग घरापर्यंत रडत जर आलं तर बापाचं काळीच कापल्यासारखं व्हायला लागलंय. बाप हे मुलाकडे बघत नाही आणि मुलगा हे बापाच्या चेहऱ्याकडे बघत नाही. कारण दोघांच्याही स्वप्नाची रांगोळी त्या दिवशी झाली. पोरांचे आयुष्य उद्ध्वस्त झालं फक्त या आरक्षणापायी. आरक्षण नेमकं कुठं आहे हे शोधायला मराठ्यांनी सुरुवात केली आणि मराठ्यांच्या लक्षात आलं मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षणामध्येच ते आता मिळवायचं. आज मायबापाओ 54 लाख मराठ्यांच्या नोंदी या राज्यात मिळाल्या. 54 लाख ही साधा सोपा आकडा नाही. मराठा आणि कुणबी एकच सिद्ध करायला खूप झालं. कुणाच्या काय होईना लेकराच्या घरात आरक्षणामुळे आयुष्याची भाकरी गेली याचा आनंद असू द्या. 54 लाख नोंदी मिळाल्या. आज 54 लाख मराठ्यांच्या घरात आरक्षण गेलंय. हा झालेला विजय मराठ्यांचा महाराष्ट्रातल्या दुसरा कोणाचा नाही. हे तुमच्या एकजुटीचा विजय.
आता यापूर्वी गिरीश महाजन साहेबाचं आणि आपलं ठरलं होतं या अगोदरच्या 40 दिवसात आपण त्यांना दिले ते 4 दिवस. तुम्हाला वेळ आहे ना? कारण आरक्षण सांगणं खूप गरजेचं आहे आणि ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ती जातच सुधारली. आपण समजून नाही घेतलं, नुसता गोंधळ घातला, आरडा वरडा कामान धामाचा नुसते बोंबलं दे. सरक पुढं सरक मागून बस खाली. काय वस्तू खाली? जे पाहिजे ते घ्यायना, जिथं भविष्य ते लक्षात येणार. तुम्हाला थंडी तर नाही वाजायला लागली? हो म्हणून मागच्याला आवाज येतोय का? मागच्याला थंडी वाजते का? अरे मागचे काहीच मला तुमच्या नोंदी मिळाल्या काय? चलून दे. हा 1 वाजता मग कार्यक्रम होईल ना. पाठीमागच्या 40 दिवसात सरकारचं आणि आपलं ठरलं. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं शिष्टमंडळ आपल्याकडे आलं 11 मंत्र्यांचं. त्यांनी सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं असलं तुम्हाला 1 महिन्याचा वेळ द्यावा लागेल. मराठ्यांनी 40 दिवस दिले. म्हणणं एवढंच होतं, कायदा जर पारित करायचा असला तर त्याला आधार लागतो. आधाराशिवाय कायदा पारित होत नाही आणि आधार घेण्यासाठी आम्हाला समिती गठीत करावी लागेल. मराठ्यांनी 30च्या ऐवजी त्यांना 40 दिवस दिले. नोंदी मिळाल्या. प्रथम अहवाल समितीने सरकारला सादर केला तरीही कायदा पारित केला. त्यानंतर पुन्हा दुसरे मंत्री आले, स्वतः मुख्यमंत्री आले. सगळ्यांनी मिळून सांगितलं की तुम्ही 2 महिन्याचा आणखी वेळ द्या, तुमच्या मागणीप्रमाणे मराठ्यांना आरक्षण देऊ. 24 डिसेंबर पर्यंत 2 महिने आपण त्यांना वेळ दिला. त्यांना या आधारच हवा होता. 54 लाख नोंदी मिळाल्या. या नोंदीचा अहवाल बनवून कायदा पारित करण्यासाठी आधार म्हणून घेऊन कायदा पारित मराठ्यांना महाराष्ट्रातले आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करण्याचं ठरलं होतं. अडचण काय झाली माहित नाही. ठरवलं तुम्हीच, वेळ तुम्हीच घेतला. पाठीमागच्या वेळेस तुम्ही म्हणला होतात सध्या विधानसभा नाहीये, कायदा पारित करणं जड जाईल. आता काय अडचण? या दिलेल्या वेळेत तर 3ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह होते. अधिवेशन सुरू होतं. अहवालही तुम्ही दुसरा स्वीकारलाय. कायदा पारित करायला अडचण काय? याचं उत्तर सरकारकडे नाही. उपोषण सोडताना त्यांचं आणि आपलं ठरलं. पर्यायी शब्द द्या. आपण 4 पर्यायी शब्द दिले. ठरलं असं होतं, मायबापा होतं, मला माहित असावं म्हणून सांगतो. कारण ही लढाई मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. उद्या मी असेल नसेल मला माहित नाही म्हणून तुम्हाला सांगून ठेवतोय. सावध राहा, आता बेसावध राहू नका. ही शेवटचाच लढाई. आता पारची लढाई. पुन्हा पुन्हा आता लढाई नाही लढायची. ही पहिला आणि शेवटचा लढा. त्यांचं आणि आपलं 4 शब्दावर ठरलं. त्यांच्या सोबत होते कायदा बनवणारे सगळे सदस्य, जे सरकार चालवते ते मंत्री, त्यांच्या सोबत होते आयोगाचे अध्यक्ष, त्यांच्या सोबत होते जज, त्यांच्या सोबत होते कायदा तज्ञ, त्यांच्या सोबत होते घटना तज्ञ आणि अभ्यासक सुद्धा. कायदा कसा पारित करावा आणि त्याला आधार का द्यावा याचेही अभ्यासक होते. ठरलं असं, ज्याची नोंद मिळाली 1967 अगोदरची किंवा त्यानंतरची, त्याचा सर्व परिवाराला त्या एका नोंदीवर लाभ द्यायचा, असं त्यांचं आणि आपलं ठरलं. ज्याची नोंद मिळाली
त्याचे 4 सदस्य असो, 2 असो किंवा 500 असो, लाभ त्याच्या सर्व परिवारातील नातेवाईकांना द्यायचा. दुसरा शब्द ठरला, ज्याची नोंद मिळाली त्याचे रक्ताचे सगळे सगळे सोयरे आणि उपोषण सुटलं. आणखीन 2 शब्द राहिले, ते कोणचे तुम्हाला 23 तारखेच्या नंतर सांगत. काल सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आलं मंत्रिमंडळाचं. त्यांनी सांगितलं आम्ही विधानसभेच्या पटलावरती हा विषय घेतलाय. म्हणलं मराठ्यांनी त्याचं कौतुक सुद्धा केलंय, पण आम्हाला स्पष्ट सांगा नेमकं लाभ मिळणार कसा. त्यांनी सांगितलं ज्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या रक्ताच्या नातेवाईकांना याचा लाभ मिळणार. मग 2 असो किंवा 500 माणसं असो, 67 पासूनचे एकाच नोंदीवरती कितीही माणसं असो त्याच्या सगळ्या परिवारातल्या लोकांना आतापर्यंत लाभ मिळणार. म्हणलं ते झालं नातेवाईकाचं, पण सगळ्या सोयऱ्याचं. ते म्हणले मग ते त्याचा सगळा सोयराचं. म्हणलं कोण? ते म्हणले ज्याची नोंद मिळाली त्याच्या जर चुलत्याला पुतण्याला मिळालं तो त्याचा सोयराच. म्हणलं तुम्ही महाराष्ट्रात भारतात का भारताच्या बाहेर? मला सांगा, चुलता पुतण्या हे सोयरे असतात का? म्हणलं तुम्हाला इडं समजायला लागले काय? मला काहीच कळत नाही. मला काय गोळ्या सुरू आहेत का? नाही म्हणले ती काय झालं बरं का, खरं सांगावं का? म्हणलं खरं सांग. ती म्हणे त्यांच्याकडून आज्ञानात ते शब्द घेण्यात आला. म्हणलं आज्ञानात? हे काय चेटीत हवं ते बघ. मागं नाही बोलत, तोंडवर बोललोय. अरे मंत्री आहेत, कायदा चालवते, संविधानाची शपथ घेतली, तिने कायदे मंडळ ते चालवते, राज्याचं पालकत्व त्यांच्याकडे आहे. एका शब्दावर 1 घंटा चर्चा झाली. एका शब्दावर 1 घंटा म्हणजे 4 शब्दावर 4 घंटे सलग चर्चा सुरू होती. आणि अचानक कसं काय घेतला? अज्ञानात. आणि अज्ञानाला कोण बारीक होतं त्यातलं? कोणीच नाही ना, माझ्यापेक्षा टपारीच सगळे. मग अज्ञानात कसं काय घेतला? समजा त्यांचं म्हणणं असं होतं माझी नोंद मिळाली, माझी, तर सगळे सोयरे म्हणजे कोण माहितीये का? मा भाऊ, मा पुतणे, हे मग सगळे सोयरे. अरे म्हणलं ते नातेवाईक होत असतील रक्ताचे, काका, चुलता, चुलती. हो रो म्हणले ते तसं असतं काय? आणि म्हणलं मग कसं असतं? तुम्ही चर्चा ऐकलं नाही का? लाईव्ह आपलं सगळं टीव्ही पुढेच असतं. आडुगे फडुगे जात नसतो आपण. ते मला एकदा म्हणले ते कोपऱ्यात चला. मला कोपऱ्यात भेपऱ्यात येत असतं म्हणलं मी. काय बोलायचं? इथं बोलत नाही, व्यासपीठात खाली व्हायचं. कारण हे पवित्र व्यासपीठ आहे मराठ्यांचं. इथं सांगायचं काय सांगायचं ते, आडुगे फडुगे नाही. आणि मी या समाजाला मायबाप मानलंय. माझा परिवार हा समाज आहे. आमचं नातं माय लेकराचं झालं. मी तुमच्या लेकरासाठी लढतोय. मरायला सुद्धा तयारी हटणार नाही. मी माझा समाजालाच परिवार मानलंय. मग जर ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. यांची अडचणच एक आहे, मी त्यांना मॅनेज होत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा देव. कारण मन पैशाचं काय जमत नाही, पदाचं मग जमत नाही, आणि इंग्लिशचं मग कवाच जमलं. आणि ते म्हणले भाई 3 नाही म्हणलं रे, मग आरक्षणात द्यावं लागेल. म्हणलं मग तच असतं आपलं. मराठ्यांच्या जीवाशी किती दिवस खेळायचं हे मराठ्यांनीही समजून घेतलं पाहिजे. आणि पुढे होऊन काम करणाऱ्यांनी सुद्धा. मराठ्यांच्या गळात आता फाशीचा फंदा नाही द्यायचा, आता लढायचं आणि मराठ्यांना न्याय द्यायचा. मी माझं पूर्ण जीवन या समाजासाठी अर्पण केलंय. सगळं जीवन. आज 4-5 महिने झाले मी आधी माझ्या उंबऱ्याला सुद्धा शिवलो नाही, कारण शिवणार सुद्धा नाही. कारण मी माझ्या कुटुंबाला आधी नाही मानत. लोकांचा उलट आहे, आधी कुटुंब मग समाज.
माझं त्यापेक्षा उलट आहे. आधी समाज मग कुटुंब. कारण मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो. खाऊन तर कोणीही जगू शकतो. ज्या जाती जन्मला त्या जातीचं मी देणं लागतो. त्यासाठीच मी उभं आयुष्य घातलं पाहिजे. हेच माझं स्वप्न. ज्या समाजासाठी जीवनाचं अर्पण केलं त्याच्याशी गद्दारी काय करायची आणि मला काय कमी या समाजात. तुम्ही मला माझ्या कुटुंबाची कधीच आठवण येऊ दिली नाही. माझ्या मायबापाचा हात माझ्या तोंडावरून फिरायचा तर तो तुम्ही फिरताय. मला काय मायबापाची कमी पडू दिली तुम्ही. म्हणून मी का तुमच्याशी गद्दारी करल. माझं तरी स्वप्न कोणतं वाईट आहे. याचमुळे सरकार मला शत्रू मानायला लागलं. मी काय वाईट केलं तुम्ही मला शत्रू मानायला लागलात. माझ्या मराठा समाजाच्या पोराच्या वेदना मी मांडल्या. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण द्या ही मी मागणी लावून धरली. माझ्या मराठ्यांच्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलाय. त्याला आरक्षण द्या ते मी होऊ देणार नाही ही मागणी मी मांडली. माझ्या मायबाप मराठ्यांना रात्रंदिवस काबाड कष्ट केलेत. पोरं शिकवलेत. वेळेप्रसंगी स्वतःच्या अंगावरचं आईने सोनं सुद्धा मोडलंय. पण लेकरं शिकवलेत. त्या लेकराला आरक्षण द्या आणि मोठं करा ही मागणी मी केली. काय वाईट केलं. मी कुठं कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन बोलतोय. ओबीसी आरक्षण देण्यासाठी मराठ्यांनी सगळे निकष पूर्ण केलेत. ओबीसी प्रवर्गात एखाद्या जातीला जर यायचं असलं तर ती जात मागासिद्ध असावी लागते किंवा त्या जातीकडे शासकीय नोंदी असाव्या लागतात. मराठ्यांनी दोनही निकष पूर्ण केले. मराठा 12-13% मागासिद्ध झाला. मराठ्यांच्या शासकीय नोंदी आरक्षणात असलेल्या 54 लाख सापडल्यात. म्हणजे मराठा आणि कुणबी एकच याचे हे पुरावे सापडले. आता मराठ्यांना आरक्षणात घ्या. झालं का तू नोंदी सापडायला सांगितलं का. नुसते फुकट चाळे हे नाही ते नाही. कतो बोलतोय मोबाईलवर. मग काय चाललं इकडं. मग लफडं वेगळंच तू वेगळंच. आमचं दुरण टेकन तो कुठं टिकी तू. आमचीच फजीत चालली मारण्याची. रात्रंदिवस झोपणात आम्ही. सरकारचे तर डोळे गेले त्याला तर काही दिसेना. हे आमचे मराठ्यांचे मायबाप लेकरं घेऊन बसलेत 2-2, 5-5 वर्षाचे मांडीवर. माता मावल्या सुद्धा बसल्यात. जाणीव ठेवा सरकार जरा असाल जागे तर. आणि मला माहिती आहे तुम्ही जागेच आहेत. मी झोपत नाही तो तुमची बघातच मला पक्क माहिती. हे विराट रूप पण एकदा बघा. आणि हिसाबा नाही इथं आलेला प्रत्येक मराठा स्वतःच्या मुलाची आणि मुलाची वेदना घेऊन आलाय. तिला होणारा शिक्षणात नोकरीतला त्रास घेऊन आलाय. तिला सभा नका बघू. उन्हात वाऱ्यात पावसात थंडीत लोक अंगावर रजा घेऊन बसायला लागले. हे काहीही दिलं ना तरीही बसू शकत नाही. त्यांच्या वेदना आहेत म्हणून इथं बसले. ती न्यायासाठी बसले. वेळी सरकारनं शहाणं व्हा. नसता किंमत मात्र तुम्हाला मोजावी लागणार. आम्ही नाही थांबत. आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन नाही बोलत. आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय. तुम्ही मला शत्रू मानायला लागले. तुम्ही मला शत्रू मानत असाल तर मानू शकता. मी तुम्हाला मोजीत सुद्धा नाही गिनीत सुद्धा नाही. कारण मी मरायला भेटत नाही. माझ्या गोरगरिबांच्या मराठ्यांना न्याय देण्यासाठी मी मरायला भेट नाही आणि भेटणार सुद्धा नाही. मायबापा हो फक्त तुमच्याकडे विनंती आहे. तुमच्यात फूट नका पडू देऊ. राजकारणाचं ऐकू नका. जातीपेक्षा मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याला समजू नका.
70-75 वर्षात जे नेते मोठे केले आपल्याच बापजाद्याने केले. आपल्या बापजाद्याने आयुष्यभर यांचे पंपलेट चिटकेले. आपल्या बापजाद्याचं एकच स्वप्न होतं, कधी काळी माझ्या लेकराला जर गरज पडली तर हा मदतीला येईल, म्हणून यांना मोठं केलं. आज मराठ्यांच्या पोराला गरज पडली. काय झालं? 9 वाजले काय? अरे लय अवघड कार्यक्रम. 9च्या नंतर मी हातातच हात देत नाही. त्याने काय टाकलेली असते का? कारण ते हात धरलं तरी सोडित नाही. सोड म्हणलं तरी सोडित नाही. 7-8 फोटो मयच काढतो, मलाच घोडा लावतो. मायाच पायावर पाय देतो. मला मी जर म्हणलं अरे जरा पुढं सरक ना, त्याने टाकलेली ती काय मागं पुढं बघत नाही. त्याला जर म्हणलं ना थोडं पुढं सरक, दमदार ना जरा, थोडं का दम नाही खाना काय, म्हणजे माझ फोटो काढून मलाच घोडी लावतो. त्याच्यामुळे 9ची पुढे हातात द्यायचाच बंद केला. कारण ती त्याचीच तारा असते. त्याला खाली बस म्हणलं ते उभं राहतो. त्याला उभं राहत 7-8 जणांना बेजार करतो होते बसल्या बसल्या खडे आणून. ते नावेला जाऊन त्याचा वाटा जात नाहीत. तुम्हाला खरं सांगू का, 2 कामं करा आयुष्यात. मराठा समाजासाठी इतकं लढा की एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण देऊन आयुष्याची भाकरी द्या. आणि दुसरं काम करा, मराठ्यांनी फक्त व्यसनापासून लांब जा. मराठ्यांची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. फक्त व्यसनापासून लांब जा, माझं एवढंच आहे का. आणि बांधा टोकराचे कमी करा. गट घेण्या देण्याचे दुश्मन आहे. बांध टोकरी दुरे बांधत नका, एकामेकाला माया लावा. आता काय झालंय सम माहितीये का तुम्हाला मावशी? हो, तुम्हाला आवाज येतो का मला? माझी भाषा कळते का? त्यांना नाही कळत. त्यांना जर नाही कळली ना, त्या अधिकाऱ्याला विचारते त्या शब्दाचा अर्थ काय होतो रे. त्या अधिकाऱ्याला नाही कळलं, ते मला फोन लावते त्याचा अर्थ काय होतो मला नाही जाऊन दे. आता मला येत नाही शुद्ध बोलता, मी मराठवाड्याचा आपल्या. मग मला बोलतात नाही. समजा मी शुद्ध बोलायला गेलो, एखादा अनुस्वार होतात, मग काय करायचं? त्यापेक्षा चाललंय चलून देईन आमचं. मावशावर तुम्हाला एक काम सांगतो, तेवढं करा. आरक्षणाची चिंता सोडून देतो. तुमच्या पोराला आरक्षण आणल्याशिवाय हे तुमचं पोर हटत नाही, त्याची काळजी करू नका. फक्त तुम्ही एक काम करा, महिलांनी महिला जाग्या करा, गावाची गाव पिंजून काढा, आणि पुरुषांनी पुरुष जागे करा, गावाचे गाव पिंजून काढा. आंदोलन शांततेत करायचं. कारण जे करणार नाही ते आपले आंदोलक नाही. आपलं ठोक असतं सरळ. आणि वेगळं आंदोलन करायचं असलं का आपण सरळ सांगत असतो, सरळ करायचं. काय करायचं सरकारने करून घ्यायचं, आणि आपल्याला काय करायचं आपण करत असतो. आपण खोटं बोलत नाही, पाठीत खंजीर खुपशीत नसतो. सरळ आंदोलन शांततेत करायचं. फक्त महिलांनी महिला जागा करा. 2च गोष्टी सांगा मावशा हो. फक्त शेवटाकडे आलो मी, आता थोडं राहिले. 2च कामं करा. आणि सांगायचं काय, तुझ्या लेकराला आरक्षण लागणार आहे, माझ्या पण लागणार आहे. इथं का मा एकट्याचं कल्याण नाही, सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण आहे. त्या आरक्षणासाठी आपल्याला लढायचं. एवढ्या वेळेस आपल्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचं. मग नसन बोलायचं, बोलू नको. जर तुमचे मतभेद असले, नळावर भांडणं केले असते तुम्ही एखाद्या, तर तिला म्हणा बाया जाऊ दे एवढी बार, मी तुला भांडं आणलं होतं, तू 2 हाण मला भांडे. पण आता आपण दोघी एकच होऊ. सगळी दुनिया एक झाली आणि आपल्या लेकराला वाटलं व्हायला लागलंय. आपण त्या मागचं सोडूनच देऊ. तवा बळच बैल बांधला होता, बांधला होता, आणि तो माल खाल्ला होता. तो आपला 2 एकर चार येऊ, पण एक येऊ आपण. एवढी बार लढू, पण लेकरासाठी लढू, एवढंच म्हणा. वादच होत नाही. लग्न साधे करा तुम्ही, आणि बांधा फोडायचं बंद करा. नुसतं बांध फोडा तरी 2-2 पिढ्या बोलवून आपले लोक एकामेकांना. येणं नाही देणं नाही. मग आता बांध फोडावर जर आपण 2 पिढ्या बोलत नाहीत म्हणल्यावर, आणि आरक्षण न दिल्यावर सरकारची तर फजितीची. मग त्याच्यात आयुष्यात गुतलंय मराठ्यांच्या पोराचं. मावशा हो, फक्त महिलांनी मदत करा. पुढे महिला जागा करा. लाजू नका. काय महिला म्हणतात मला लाज वाटत. मला सांगा, आपण शेतात काम करतो का नाही? आपण लाजतो का? आपण जर काम नाही केलं तर आपले लेकरं मोठे नाही होणार. काम करावंच लागेल.
त्याशिवाय आपले लेकरं सुधारणार नाहीत. मराठा आरक्षणातून सुद्धा तुमचे पोरं मोठे होणार आहेत. त्यात काय लाजायचं? तरी काही महिला म्हणतात नको बाय मला लाज वाटत वाटून दे. मग काय करते आता? करतो तर मग आम्ही जाताना काय जनजागृती नको करू तू. पण मग एक प्रश्नाचं उत्तर दे ना. तो हा दीर निवडणुकीला उभा राहिलो कसं गल्ली गल्लीने पॉम्पलेट घेऊन पळवती. कबश हान बाया पत्ता घोकून नको देऊ नारळ बराबर हान. मग कसं सांग दी तो दीर मोठा होतो. तो दीर कोणत्या तरी साहेबाचा असतो. साहेब एखादा त्याला गटार गुटार नाली फाली देत आहे. तो दीर मोठा होणार आपले उस तोडायला पाठायचे का? आपल्या पोरासाठी कोणीच नाही. तुमच्या पायाला हात लावून सांगतो ही गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. गोरगरिबांचा लढा आहे. आपल्या पोरांसाठी आपल्यालाच लढायचं आहे. आणि ही लढाई जिंकायची सुद्धा आपणच. आता सावध व्हा. अशी संधी पुन्हा मराठ्यांना येणार नाही. या गंगाखेड मधून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे त्या नोटिसा फिटिसा बंद करा. तुमच्याकडे दिल्या का रे? ते असं उलट करून ठेवलं. तुम्हाला सांगतो आता मुख्यमंत्री गृहमंत्री बसले तिकडं नोटिसा दिल्या इकडं. लोक काय म्हणतात त्यांना ऐकायला मिळतं का? नाही. आता लोक मला काय म्हणतात मी देवेंद्र फडणवीस साहेबाला सरळ आज प्रश्न विचारतो सांगतो सुद्धा. तुम्ही नोटिसा दिल्या द्यायला लावल्या त्यात पोलिसांची काही चूक नाही. त्यांना द्यायला सांगितलं म्हणून दिल्या. मला माहिती 4-5 जणांना द्यायला सांगितलं. आणि ते कोण आहेत मला माहिती. मी तुम्हाला त्यांचे नाव नंतर सांगत. हो त्याचा कार्यक्रमच आता त्याला आयुष्यभर बोलायला नाही. आता मला नाव माहिती मी सांगणार आहे. त्यांनी सांगितलं म्हणून यांनी नोटिसा दिल्या. नोटिसा दिल्या यांचा काय दोष नाही. यांना दोष देऊन उपयोग नाही. पण झालंय असं मला लागले फोन यायला. ते म्हणतात आता हे असं झालं त्या आंदोलनात मी नाही बी मान ते काही संबंध नाही. पण फुकट मला नोटीस आल्या ट्रॅक्टर इकडे नेऊ नको ट्रॅक्टर तिकडे नेऊ नको. मग मी येऊ नाही तेव्हा नाही येतो काय मग तुम संगच बघा कसे उलटे परिणाम झाले त्याच्यात. काय गरज आहे का? तुम्हाला आणखी नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती सामंजस्याने तुम्ही तोडगा काढा. विनाकारण मराठी चाडवं येऊ नका. आम्ही मात्र आमच्या लेकराच्या न्यायासाठी हटणार नाहीत. आरक्षणच घेणार तेव्हाच हटणार. तोपर्यंत आम्ही हटत नाहीत. आता आणि तुम्हाला एक काम सांगतो माय बापाव कधी काळी जर आंदोलन करायची वेळ आली तर एवढी जागृती करा. इतके गावे पिंजून काढा. कधी काळी या गंगाखेडच्या परिसरात जर आंदोलन करायची वेळ आली तर 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा नाही राहिलं पाहिजे. एवढ्या ताकदीने शांततेत आंदोलन करा. आणि दुसरं सांगतो नोटिसा दिल्यात जर एखाद्याला अटक झाली काहीच म्हणायचं नाही. फक्त मी सांगतो तेवढंच करायचं. ज्या पोरांना नोटिसा दिल्यात त्यांना उघडं पडू देऊ नका. ते तुमच्या आमच्यासाठी लढतात. लक्षात असू द्या. तुमचे लेकर आहेत. त्यांच्यासाठी फक्त एकच काम करा. त्यांना जर उचलून नेलं आणि तुम्हाला कळालं सगळ्यांनी उठायचं. पुरा तालुकाच सगळा जिल्हा आणि त्याला जिल्हा नेलंय त्या पोलीस स्टेशनला जाऊन मांडी घालून बसायचं. काहीच म्हणायचं नाही. पोरग सोड सुद्धा म्हणायचं नाही. जायचं नुसतं मांडी घालून जाऊन बसायचं. गेल्या गेल्या फक्त एक काम करायचं. तिथं असणाऱ्या पोलीस निरीक्षक साहेबांना सांगायचं भाऊ मला मरणाची भूक लागली फक्त भाकर आण. रेटून 3 टाइम भाकर खायची तिथं झोपायचं. पोरग सोड नाही म्हणायचं काहीच नाही. एक आरक्षण दे नाही तर पोरग दी. 2च गोष्टी बोलायच्या. उद्रेक नाही जाळपोळ नाही धिंगाणा नाही आरडा नाही वळडा नाही काय. आता जर 1-2 लाख लोक जाऊन बसली 5 रुपयालाच वडापाव धरा भाव मेलं ते बिचार तुम्हाला खाऊन घालू घालू मग सरकारला बी काच का कळत. मग ते पोलीस बांधव म्हणते ये निघुतीला आमच्या गळ्यात ते बसले माझ्या देशी तिकडे आणि यांना भाकरी चाराची वेळ आली आम्हाला. एकदम सोपं. डोकंच लावायचं नाही. एक आरक्षण दे म्हणायचं
नाही तर पोरग त्याशिवाय माघारी जात नाही. नुसत्या मान घालून बसायचं काना कण झोपायचं, काहीच काम करायचं नाही. रेटून खाजायचं परत अर्धवट नाही, कारण उपाशी काय मरून त्यांना देता येणार नाही. नसता पुऱ्याला आत टाक म्हणायची एकदा, ताण नको डोक्याला. म्हणून यांना आता 6 कोटी एकदाच बसायचा आता जे व्हायचं असेल ते देशात रेकॉर्ड करायचा आपल्याला बी. आता सगळ्याच मराठ्यांनी लेकरा बाळासह जाऊन बसायचं, हो द्या त्यांची इच्छा पूर्ण. माय बापावर लक्षात असू द्या, लेकर उघड्यावर पडू देऊ नका, फक्त शांत दे. आपल्याला मराठ्यांनी शब्द दिलेला 17 तारखेला, शांत दे. तुम्ही बाकीची काळजी करू नका, बाकीच्यांना मी समर्थ आहे. तुम्ही आता ज्याचं नाव घेतलं तर त्याला तर मोजितच नाही, कारण त्याचं नाव मी घेत बी नाही. कारण नाव कोणाचं घ्यावा कोणाचं नाही घ्यावा त्याला महत्व देण्याची गरज नाही. तर आठ तुझं नाव बी नाही घेतली. गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं, जरांगे पाटील तुम्ही काही बोलू नका. आता आम्ही त्याला बोललो, मी 2-3 दिवस झालं गप्पच लोक नाही रे. माय बापा करत नाही, तुम्ही ऐकतात त्याच्याविषयी काही बोललो मी. मग आता ते गप बसले, पण बारीक आवाजात कणत बोलत आहे. मला आज कळलंय काहीतरी बोललाय, पण मला ऐकायला नाही मिळालं. मी आज संध्याकाळी ऐकन, कारण त्यासारखा मोक्कार नाही मी. माया मागे काम, मला हे मराठ्यांची सेवा करायची. ते हे मोकळ ते आता झालेलं हे बेसन खाऊन त्यांना राहिलं काही काम. पण तो काहीतरी म्हणलाय, पण बारीक आवाजात म्हणलाय, कणत बारीक कळणच ती निघत. तसं मला एकदा ऐकून दे, मग त्याला कचका दाखवतो मा कसा नसता. मग गिरीश महाजन साहेबांनी त्याला राज्यच सांगायचं, तू कशाला बोलला म्हणून. मी बोललो का काही नाही. मग मराठाच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायचं नाही, मी सोडितच नसतो. मी काय लय शहाणा नाही, मी काय लय शहाणा नाही भाऊ. तुम्ही टीव्हीला बघता का नाही, का नाही बघत? आपला कचका तसा टप्प्यात आला का वाजलाच, त्याला सुट्टीच नाही. आत्ताच ग बसलोय मी, आता 2-3 दिवस झाले. आज काहीतरी कणलाय, हळूच आवाजात म्हणत होता काहीतरी, लय बारीक बोलत जणू. जरांगे साहेब म्हणतोय जणू तो मला आता बारीक कणतो. तो दुमता काढलाय म्या माझ्या मराठीने. तुला लय वळवळ होते, तो खोटात लय होता ना कसा उपटेला. आता देव बिहार आला ना, मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच रोखू शकत नाही. आता देव बिहार आला तरी पण मराठी आरक्षणात गेले, त्यामुळे लय वळवळ नाही करायची. आणि माझ्यासारख्या एडपटाच्या नदीत नाही लागायचं. तू एक एडपट मी दुप्पट आहे. मग मी काय लय शहाणा नाही, माझ्या नादी लागू नको. मी त्याला लय बारीक सांगितलं, पण ते वळवळ करतय. दांडे कुऱ्हाडी काठ्या पाय तोडी आणि पाय तोडर हे मराठ्याचा आग्यामुळे तो चेडीत घुसन ना. तुझा बदल झाला का? मला नुसते अटक करायचं म्हणलं तरी हे पुरेचे पुरं काय होईल राज्यात. तू कायला स्वप्न बघतो गप मर ना. मला त्याचं ऐकून द्या फक्त, तोवर नाही बोलत मी, कारण मी शब्द दिलेला. मराठीचा असं आहे, शब्द दिला की मराठीत फिरून बदलत ना. मी त्याला शब्द दिला तेव्हा आजकाल मला गाडीत सांगितलं हळूहळू असं काय कोण म्हणलाय, मला फक्त ऐकून द्या. त्याचसारखं मी कागद घेऊन येत नाही. 3 पिशवी घेतली बाजाराची आणि असंच चलवतोय कोणाला, तुम्ही वाचा, त्याला म्हणतो तुम्ही वाचा. विधानमंडळातच घेऊन गेला. अरे ते कायदे मंडळ आहे, 35 वर्ष तुला अनुभव आहे, जरा शाण्यासारखं वागणं. आबळ आल्यावर ते फिरल्यावर कोण करतो तू तिथं कशाला नाही. तू त्या मंत्र्याला म्हणतो वाचा तुम्ही. बरं मग हिंदी मला येत नाही, मी काय करू त्याला? मग हिंदी त्याच्या भाषणात वाचून दाखवतो, तेच हसतो तू एडपट काय म्हणता माझं उगं. बरं खरं बोलत मी त्याला म्हणलं गोरगरीबाचं खाल्लं, जेलला गेला, तुला तळतळाट लागला, तो महाराष्ट्र सदन खाल्लं आणि बेसन भाकर खाऊन आला. मी असं म्हणलो त्याला. तेव्हा म्हणतो त्याला काय माहित मध्ये काय काय मिळत आहे. मध्ये बेसन भाकर आणि कांदा मिळतो, मग काय कोणी भर करला नाही देऊ कोणाला सांगते कांदे मिळत. एवढा मोठा नेता आहे, कायद्याची शपथ घेतली, कायदा पायदळी तोडवायचा नसतो, जातीवाद करायचा नसतो. मी रात्रंदिवस मराठ्यांना आवाहन करतोय, मराठ्यांनो शांत राहा, हे राज्य शांत ठेवायचं आहे. शांत आपलं राज्य आहे. ओबीसी बांधवांनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर नाही जायचं. हे राज्य आपलं आहे, हे जिल्हे आपले, तालुके आपले. त्याच्या फायद्यासाठी तो आपल्या दंगल लावून आपल्याला नाही लावायची. आत्ताही ओबीसी बांधव आणि मराठा बांधव
एका जीवन गावात वागत आहेत आत्ताही. मुस्लिम बांधव असो, दलित बांधव असो, धनगर बांधव असो, वंजारी बांधव असो किंवा ओबीसी बांधव असो, आत्ताही गावखेड्यात बघा तुम्ही. तुमच्याकडे गावखेडे असते ना, हा बघा तुम्ही. लग्नाला जर चालले ना ओबीसी बांधव मराठा बांधव, दोघं 50-50 पेट्रोल टाकी ते भाऊ गाडीला, आणि दोघं एकामेकाला चहा पाहिजे ते. आज हे पाहिजे तो, उद्या ते पाहिजे तो, आणि जर ते नाही पाहिजे कचा कच घोडेल होते एकामेकाला. एवढं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर आत्ताही. एखादी जर मोटर जळाली ना, ते म्हणता तुला पिकनक जळून देऊ, तर मग आपली मोटर घेऊन पाणी देतो आहे पिकाला. इतकं प्रेम करते ते एकमेकावर. फक्त कापसच आपण आपली यायची देत, त्याचसारखा कोणाचा नाही यायची. ते कोणाचा खातून जेलला जातो. तो फक्त आज काय बोलला मला, उद्या मला आज बघून दे तो ऐकडे, उद्या बघतो मी, हाय उद्या दिवस माझ्या कसा टाकतो. आणखी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला, मग त्या कोणत्या जातीचा असो त्याला सुटते नाही, देणार बी नाही. फक्त माझी तुम्हाला विनंती, एकजूट फुटून देऊ नका. नोटीशीचं गृहमंत्री बघतील. आता मी हे बोलतो, मोगाशी त्या वडगावच्या पाठीमागं मला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन होता, पण हे लोकांनी सुधरून दिलं नाही म्हणून म्हणलं नंतर बोलू. गृहमंत्र्याला सांगतो नोटीस माघारी घ्या, उगाच ताणू नका, नसता तिसरंच लफड होईल. मग मला नाही सांगायचं. आपण मुंबई जायचं म्हणलो का नाही, आणि मग कसं काय नोटीस दिल्या तुम्ही आम्हाला? म्हणजे तुम्ही तिकीट दिलं काय मग आम्हाला या म्हणून? आणि नोटीसीला काय होईल बरं? आता काय होईन? आता काय करता? कशात दिलं तुम्ही? बरं आम्हाला मुंबईत जायचंच नाही, आमचं ठरलंच नाही. साधी सोपी गोष्ट आहे मावशाव, आम्हाला मुंबईत जायचंच नाही. मग नोटीस द्यायची काही गरज आहे का? ठरल्यावर ठीक आहे भाऊ, लगेच त्या ट्रॅक्टरवाल्याला देऊन बसले, ट्रॅक्टरनं घेऊन जाऊ. आता हे मराठी इतके कलाकार आहेत, यांना जर यांचा बाप म्हणला ना तू लग्नाला जायचं नाही, तू शेतात जाय, ही शेतात जातं, तिकडे बैल बांधतो, उसवून लग्नाला जात. आणि तुम्ही इतकं त्यांना सावध केल्यावर हे तुम्हाला माहित होते का? मग गेलेले किती येडपटपणा आहे. बरं आम्ही डिक्लेअर केलं नाही, घोषणा नाही, तरच नोटिसा दिल्या. बरं द्यायनात का? हरकत नाही, आता का करता दिल्यात म्हणलं. पण आम्ही का बरं मुंबईला जाऊ नये? जायचं नाही, पण का जाऊ नये? आम्ही मुंबई बघायची नाही का? मुंबई महाराष्ट्राची नाही का? आम्ही महाराष्ट्राचे आहे का नाही? आम्हाला बघायचं भावा इमान कसं उडत. मंत्री कोणत्या खोलीत झोपवतो, गादीवर कसा झोपवतो आम्ही बघू नाही का? चहा कोणत्या कंपात पितो, त्याच्यामध्ये साखर टाकतो का? आमच्या साखरेसारखी तोही साखर आहे का? बघायच नाही का आम्ही? ती शेअर मार्केटचा बैल तसं कमवून करतो, आज बघू नाही का? रॅल्या कोण कोण पळा द्यात कसे, आम्ही बघायचं नाही का? लोक म्हणतात मंत्रालय लय मोठं आहे, वर बघितलं की टोपी पडते, मग आम्ही बघू नाही का कसं घे? आम्ही जायचं नाही का? हिरो हिरोईनचे बंगले कसे दिसतात बुवा? बिस्किटच्या कंपन्या कसल्या असतात? चॉकलेट कस काय होते? बघायचं नाही का आम्ही? म्हणजे सगळे देशातले येते ते बघते, आम्ही बघायचं नाही का? आम्ही काय केलं तुमचं? आमची मुंबई बघू ना आम्हाला कशी दिसती, काय होती. मंत्रालयाला जवळून हातलून बघू दे कशी काय मग मंत्रालय असं लांबून, जवळ नको जाऊन देऊ. आम्हाला काय करायचंय का तिथं जाऊन? आम्ही काही त्रास दिला तुम्हाला? आम्ही आमच्या भाकरी घेऊन चाललो, तेवढी एकच अवस्था करा फक्त आमची. कारण ते नैसर्गिक कुठं जावा भाऊ, इतक्या दिवसाने माघारी कसं काय यावा? आम्ही काही म्हणलो का जायचं काही? आम्ही काही त्रास दिला तुम्हाला? नाही. मग तुम्ही का म्हणलं पुढे आमच्या मागा लावलं घेऊन दे नाही, आणि आम्ही का बघू नये? सगळे दुनिया तुम्ही सांगून टाका आम्हाला, मुंबई तुमची नाही, तुम्ही महाराष्ट्रात नाही. जातो आम्ही आसामला राहायला सगळे मराठी, का करावं मग? आता माय बापा जाता जाता तुम्हाला माझी विनंती, आंदोलन शांततेत करा. ही लढाई जिंकायची, आपल्या पोराला न्याय द्यायचा. अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. या संधीचं सोनं करा, काही झालं तर हरकत नाही, ही लढाई जिंकायची. मराठ्यांना आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, शब्द आहे माझा तुम्हाला, कोणीच रोखू शकत नाही. मराठी आरक्षणात गेले. मला फक्त तुमची एकच अपेक्षा आहे, मला तुमच्या पाठबळाची गरज आहे. मी तुमच्याच पाठबळावर तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतोय. मी 17 दिवस उपोषण केल्यामुळं आणि नंतरचं 9, 26, 27 दिवस उपोषण केल्यामुळं माय बापा माझं शरीर मला साथ नाही देत. आता माझे काय हाल होते हे माझ्याच गाडीतल्या लोकांना माहिती.
मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आराम करा, तुम्ही आता फिरू नका. माय बापावर मला मानत, आता जर मी फिरलो नाही आणि यावेळेस जर मी घरी झोपलो तर माझ्या मराठा समाजाच्या लेकराचं वाटलं झालं म्हणून समजा. म्हणून मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत आणि करणार पण नाही. कारण त्या उपोषणामुळे माझे इतके हाल होत आहेत, तरी मी रात्रंदिवस बाहेर आहे. माझी फक्त तुम्हाला एकच विनंती, तुमच्या एकजुटीमुळे या घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे, ते मोठे होणार आहे. मला तुमच्या पाठबळाची गरज आहे. माझ्या पाठीशी खंबीर उभे राहा. मला तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची गरज आहे. माय बापावर मला आशीर्वाद आणि साथ तुमच्या पाहिजे. कारण मी तुमच्या जीवावरच तिथं माझ्या जीवाची बाजी लावून बसतोय. मी मरायला भेट नाही आणि परवा पण करत नाही. कारण मी सांगतानाच माझ्या बायकोला सांगितलेलं आलो तर तुझा गेलं तर समाजाचा मी क्षत्रिय मराठा आहे, कुंकू पासून तयार आहे. मी मरायला नाही भेट. फक्त या राजकारण्याचं ऐकून फूट पुढे देऊ नका. आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं होईल जर तुम्ही मागे सरकलात तर. आता पिढ्या बरबाद नाही होऊ द्यायच्या. माझी तुम्हाला जाता जाता एक विनंती आहे आणि तुम्हाला शब्दही देतो. तुमच्याच बळावर मी तिथं जीवाची बाजी लावून बसलोय. माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातला मराठा समाज लढा. मी तुम्हाला शब्द देतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा जीव जरी गेला तरी एक इंचही मागे सरकणार नाही. हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.